नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचं नाव घेऊन एका व्यक्तीनं व्हिडिओ केला. तो म्हणाला की नितीन गडकरी हे आपल्या चिरंजीवाला अमाप फायदा मिळवून देऊ इच्छित आहेत आणि त्यामुळं त्यांनी ब्लेंडिंग इथेनॉल मिश्रण असलेलं पेट्रोल हे ग्राहकांच्या माथी मारलं. माझं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि असं नुकसान झालं आहे की मी आता कुठून नवीन गाडी आणू वगैरे. त्याचबरोबर लोकांनी साधारणपणे असं म्हटलं की आमच्या गाड्यांचे मायलेज कमी झालेत, आमच्या गाड्या खराब झाल्यात आणि जे एका विशिष्ट काळामध्ये बनलेल्या गाड्या वगळता आता इतर गाड्यांसाठी असा आग्रह धरणं, कारण आता केंद्र सरकारने इथेनॉलचं सध्याचं जे ब्लेंडिंग आहे त्याचं प्रमाण वाढवून ते आणखीन वाढवण्याच्या दृष्टीनं वर्षभरासाठीची चाचणी हाती घेतलेली आहे आणि लोकांच्या मनात नाना शंका कुशंका आहे. अशा वेळेला माझ्या मते आज जो मी व्हिडिओ करणार आहे किंवा करतो आहे तो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं, शंकेचं निराकरण करण्यासाठी पुरेसा आहे. या विषयावरचा माझा हा सलग 5वा ते 6वा व्हिडिओ आहे. याआधीसुद्धा आम्ही मायलेज संदर्भामध्ये आमची भूमिका मांडली होती. सरकारने अधिकृतपणे म्हटलं की 0.1 ते 6% मायलेज कमी होऊ शकतो, परंतु त्यामुळं पर्यावरणाची जी काही हानी ह्या ग्रीन फ्यूलमुळं कमी होते. गाड्यांचं मायलेज कमी होत असलं तरीसुद्धा गाड्यांचं नुकसान होत नाही. या देशाचा फायदा होतो कारण विदेशी चलन वाचतं. माझ्या मते हा जो फायदा होता की इथेनॉल ब्लेंडिंगमुळं तो ग्राहकापर्यंत जर दिला असता, कारण इथेनॉलचे साधारण खरेदीचे दर हे 60 ते 65 रुपये प्रति लिटर हे कारखान्याकडनं आहेत आणि आजचा पेट्रोलचा विक्रीचा दर त्यात टॅक्स मिसळूनसुद्धा तो जो फायदा आहे तो ग्राहकापर्यंत पोहोचवला असता तर कदाचित आजचा जो वाद निर्माण झाला आहे तो झाला नसता. आता हे सगळं समजून घेण्यासाठी, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला खात्री आहे की तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर बाकी राहणार नाही. तरीसुद्धा काही मुद्दे राहिलेच असं तुम्हाला वाटले तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. चॅनल सबस्क्राईब करा. इथेनॉल विरोधावरती आज केंद्र सरकारच्या वतीनं प्रेस कॉन्फरन्स करण्यात आली. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यावरून सुरू झालेल्या वादादरम्यान इथेनॉल मिश्रणाचं म्हणजे ब्लेंडिंगचं काम रातोरात झालेलं नाही. ही एक तपासलेली, वैज्ञानिक आणि टप्प्याटप्प्यानं होणारी प्रक्रिया आहे हे सांगण्यासाठी आज ही दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली. इंडस्ट्री एक्सपर्टच्या ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सरकारच्या वतीनं उपस्थित असलेले तज्ज्ञ वर्तिका शुक्ल यांनी ही माहिती दिली. देशात 2013 आणि 2014 दरम्यान पेट्रोलमध्ये केवळ 1.5% इथेनॉल मिसळलं जात होतं. आता या कार्यक्रमाअंतर्गत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचं मिश्रण, ज्याला E20 आपण म्हणतो, ते केलं जात आहे. 20% इथेनॉल मिश्रणाचं लक्ष्य निर्धारित वेळेच्या 5 वर्षाआधी म्हणजे डिसेंबर 2025 पर्यंतच पूर्ण करण्यात आलं आहे. माझ्या मते इथेनॉल इंडस्ट्री अर्थातच फक्त साखर कारखानदारीवरती आता निगडीत अवलंबून नाही आहे. त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीचे शेतजन्य पदार्थ, मका असेल, गहू असेल, तांदूळ असेल, याच्यापासून पण आता इथेनॉलची निर्मिती होते आणि त्यामुळं कृषी मालाचा बाजारभाव स्थिर व्हायला मदत होणं अपेक्षित होतं. जे उपपदार्थ आहेत साखर कारखान्यातले त्यातला हा इथेनॉल महत्त्वाचा असल्यामुळं साखर कारखानदारी सध्या इथेनॉलवरती बऱ्यापैकी तिला टेकू मिळाला आहे असंही या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. आता प्रश्न आहे की इथेनॉल कसं बनवलं जातं आणि तो जो दावा केला जातो की इथेनॉलच्या 1 लिटरसाठी प्रचंड प्रमाणामध्ये पाणी लागतं, तर त्याच्यावरती आपण बघूया. इथेनॉल हा एक प्रकारचा अल्कोहोल आहे जो ऊस, मका, तांदूळ, गहू यासारख्या पिकावरती प्रक्रिया करून बनवला जातो. इथेनॉल ज्वलनशील आहे, त्यामुळे ते पेट्रोलमध्ये मिसळून इंधन म्हणून वापरले जातं. E10 म्हणजे पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल, E20 म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल, E85 म्हणजे पेट्रोलमध्ये 85% अधिकचं इथेनॉल. ऊसापासून इथेनॉल बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये मुख्यत्वे 5 टप्पे आहेत. नंबर 1, ऊसाचा रस काढण्यासाठी तो चिरडला जातो, ज्यामध्ये नैसर्गिक साखर असते. नंबर 2, आंबवण्याची टाकी. हा जो रस आहे त्या रसामध्ये त्यात इस्ट घाला, त्या मिश्रणाचं अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होतं. या प्रक्रियेतून 95% शुद्ध अल्कोहोल तयार होतो. इंधनासाठी 0.5% कमी पाण्याची आवश्यकता असते. आण्विक चाचणी पाण्याचे रेणू इथेनॉलपासून पूर्णपणे वेगळे झाले आहेत. पारदर्शक द्रव तयार होऊन आता इथेनॉल तयार होतं. तेल डेपोमधील पेट्रोल इथेनॉल संगणकाने ठेवलेल्या प्रमाणामध्ये मिसळले जातं
आणि त्यानंतर देशभरामधल्या पेट्रोलमध्ये ते पाठवलं जातं. थोडक्यामध्ये ऊसाच्या रसापासून इथेनॉल बनवलं जातं, कारण ते अल्कोहोल आहे. आता भारतामध्ये E20 इथेनॉलला का विरोध होतोय? भारतामध्ये 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलच्या या मिश्रणाला म्हणजेच E20 पेट्रोलला विरोध होत आहे. विशेषतः 2023 पूर्वी बनवलेल्या पेट्रोल गाड्याचे मालक चिंतेत आहेत. त्यांचा दावा आहे की या इंधनामुळे गाड्याचं मायलेज कमी होत आहे, देखभालीचा खर्च वाढला आहे आणि इंजिनाचे भाग लवकर खराब होत आहेत. पण भारत सरकारचं म्हणणं आहे की इथेनॉलमुळं मायलेजमध्ये थोडी घट निश्चित होते, परंतु त्यामुळे गाडीचा पिकअप किंवा इंजिनची कार्यक्षमता सुधारते. 1% ते 6% सरकारने म्हटलेलं आहे की इथेनॉलमुळं मायलेज कमी होऊ शकतं. पण माझा मुद्दा तोच आहे की जेव्हा इथेनॉल स्वस्त दराने आपण खरेदी करतोय तर त्याचा जो फायदा होता तो ग्राहकापर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं. या ज्या शुक्ला आहे ज्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या असं म्हणाल्या की 2018 साली इथेनॉल मिश्रण कार्यक्रम, इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम एक संरचनित म्हणजेच व्यवस्थित पद्धतीनं सर्व भागधारकांसमोर चर्चा आणि विचार विनिमयासाठी ठेवण्यात आला होता. हा संपूर्ण कार्यक्रम वैज्ञानिक पुराव्यावरती आधारित आहे. इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला ऑटोमोटिव्ह उत्पादक आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या प्रमुख संस्थांचा पूर्ण पाठिंबा आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ARAI आणि सियाम यासारख्या शीर्ष संस्थांनी याची मोठ्या प्रमाणामध्ये चाचणी केलेली आहे. आता ARAI म्हणजे कोणतं? तर जे आपल्या गाड्यांचं मायलेज, आपल्या गाड्यातली ADAS सिस्टम किंवा तत्सम पद्धतीचा अभ्यास करून देशभरासमोर अनुकूलता किंवा प्रतिकूलता दर्शवत असतं. पण हे सगळं सुरू असताना भूतान सरकारनं E20 पेट्रोल घ्यायला नकार दिला आहे. गाड्या खराब होण्याचा धोका भूतान म्हणते जोपर्यंत मिळत आहे तोपर्यंत आम्हाला सामान्य पेट्रोलच द्या, असं त्यांचं मत आहे. थोडक्यात काय तर देशांतर्गत आणि परदेशीसुद्धा या E20 इथेनॉलबद्दल बरेचसे गैरसमज पसरलेले आहेत. भारत सरकारच्या E20 म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या निर्णयावर देशात वाद आणि विरोध सुरू असताना हा जो भूताननं निर्णय घेतला आहे, म्हणजे भूतानचा मीडिया आहे द भूटानीज, त्यांच्या अहवालानुसार भूताननं भारताला विनंती केली आहे की आम्हाला हे पेट्रोल किंवा डिझेल नको आहे. आता या सगळ्या संदर्भामध्ये कुठे गुलाबी टाकी आहे, कुठं पाणी झालं आहे, असं होत असताना आपण जर हे समजून घेतलं की इथेनॉलला सरकार का एवढा पाठिंबा देत आहे, तर मुळामध्ये सरकार इथेनॉलबाबत वेगळे प्रयोग करत आहे. इथेनॉल जे एक प्रकारचा अल्कोहोल आहे, जे ऊस, मका आणि तांदूळ याच्यापासून बनतं. भारत आपल्या गरजेच्या 85% जास्त तेल आयात करतं. तर इथेनॉल बनवण्यासाठी आवश्यक ऊस, मका आणि तांदूळ यासारखी पिकं देशातच उत्पादित होतात. त्यामुळे 2001 भारत सरकारनं एक प्रायोगिक प्रकल्पांतर्गत काही पेट्रोल पंपावरती 5% इथेनॉल मिश्रण पेट्रोल पुरवलं. हे यशस्वी ठरलं. त्यानंतर 2003 इथेनॉल मिश्रण कार्यक्रम सुरू झाला, ज्याचा फायदा महाराष्ट्रासह देशभरातल्या शेतकऱ्यांना झालेला आहे. सुरुवातीला 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशामध्ये 5% इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकण्याचं लक्ष ठेवलं होतं. परंतु 2013-14 पेट्रोलमध्ये फक्त 0.1 ते 1.5% इथेनॉल मिसळलं जात होतं, जे 2014 श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून हे प्रमाण हळूहळू वाढवत आलेलं आहे, ज्यावेळेला नितीन गडकरी हे परिवहन मंत्री बनले. 20% इथेनॉल मिश्रणासाठी सरकारनं 2030 लक्ष्य निश्चित केलं होतं, परंतु तेही 2025 साध्य केलं. 1 एप्रिल 2026 देशातच E20 पेट्रोल पंप सुरू झालेले आहेत. या व्यतिरिक्त देशातील 48 पेट्रोल पंपावरती E85 पेट्रोल देखील रोल आउट झाला आहे, म्हणजेच 85% इथेनॉल आणि फक्त 15% पेट्रोल. डिसेंबर 2026 हे 500 पंपापर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट आहे. 10 जून रोजी नितीन गडकरींनी सांगितलं होतं की त्यांच्या सरकारनं 100% इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांना देखील मंजुरी दिली आहे. आता पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याचे फायदे काय? नंबर 1, 1.84 लाख कोटी रुपयाचं परदेशी चलन ते आपलं वाचेल. नंबर 2, शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये 1.58 लाख कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. इथेनॉल तयार करण्यासाठी 3 पिकांचा सर्वाधिक वापर होतो, मका, ऊस आणि तांदूळ. 2025-26 91.89 लाख हेक्टर जमिनीवरती मक्याची लागवड झाली होती, जी मागील वर्षापेक्षा 10.5% जास्त आहे. त्याचप्रमाणे ऊस आणि तांदळाची लागवड देखील वाढली आणि त्यामुळे पेट्रोलियम मंत्रालयांच्या मते गेल्या 12 वर्षात इथेनॉल प्रकल्पातून शेतकऱ्यांना 1.58 लाख कोटी रुपयाचं उत्पन्न मिळालेलं आहे. प्रदूषणामध्ये 65% घट. नीती आयोगाच्या एका अहवालानुसार पेट्रोलच्या तुलनेत ऊस आणि मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या वापरामुळे, ज्याला ग्रीन एनर्जी आपण म्हणतो, ग्रीन हाऊस वायूचं उत्सर्जन 60 ते 65% कमी होईल. पेट्रोलियम मंत्रालयाच्या मते 12 वर्षात इथेनॉल प्रकल्पामुळे 909 लाख मेट्रिक टन कार्बन
डायऑक्साईडचं उत्सर्जनात कपात झालेली आहे. सरकार इतर फायदे सांगतंय, पण अडचणी पण आहेत. नंबर 1, कमी मायलेज आणि इंजिनामध्ये बिघाड. दिल्ली पालिका भवनात 20 वर्षापासून कार दुरुस्त करणारे दीपक राज सांगतात की जेव्हापासून पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढलं आहे तेव्हापासून इंधनाशी संबंधित पार्ट्स जसे की फ्यूल सेन्सर, पंप आणि फिल्टर या तिघांमध्ये समस्या येत आहेत. फ्यूल टँकमध्ये शेवाळ जमा झाल्याच्या तक्रारी आहेत. ऑटोमोटिव्ह तज्ज्ञ सांगतायत की इथेनॉलमुळं लोक गाड्यांचे मायलेज कमी झाल्याची तक्रार करतायत, पण याची योग्य प्रकारे चाचणी झालेली नाही. 2023 पूर्वीच्या कार मॉडेलच्या मॅन्युअलमध्ये कंपनीने स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जास्तीत जास्त E10 इथे इंधन वापरता येईल. त्यामुळं कमी मायलेज आणि इंजिनामध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी येऊ शकतात वगैरे. फ्लेक्स फ्यूल इंजिन जे 100% पेट्रोल आणि 100% इथेनॉल किंवा दोन्हीच्या मिश्रणावरती चालतं. इथेनॉल स्वस्त, पण जनतेला मात्र पेट्रोलच्याच दरात मिळतं आहे. मी आधीच म्हणालो की हे सरकारला टाळता आलं असतं. 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी 10,000 लिटरपर्यंत पाणी खर्च होतं का? 2021मध्ये प्रकाशित झालेल्या नीती आयोग आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या अहवालानुसार 1 टन ऊसासाठी 100 किलो साखर आणि 1 टन ऊसापासून 100 किलो साखर आणि 70 लिटर इथेनॉल तयार होऊ शकतं. 1 लिटर इथेनॉलसाठी सुमारे 3,000 लिटर पाणी लागतं. मक्यामध्ये हे प्रमाण 2570 लिटर, तांदूळ आणि गव्हामध्ये 4,480 ते 4,900 लिटर आहे. इंडिया टुडेच्या एका बातमीनुसार 2024मध्ये दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात देशाचे अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी आकडेवारी दिली होती की तांदळापासून 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी सुमारे 10,790 लिटर पाणी लागतं, तर मक्यामध्ये हे प्रमाण 4,670 लिटर आणि ऊसामध्ये त्याहून कमी म्हणजे 3,636 लिटर आहे. बाकीचे बरेच प्रश्न आहेत की जे नितीन गडकरी यांनी मंडळींना विचारले जात आहेत. नितीन गडकरी हे सातत्यानं ह्या इथेनॉलच्या वापरासाठी ते सपोर्ट करतायत. त्यांचे मुलगे सारंग गडकरी आणि निखिल गडकरी यांची पूर्ती ग्रुपद्वारे साखर आणि इथेनॉल उत्पादन ते करतात. ग्रुपची मानस ॲग्रो इंडस्ट्री 2022मध्ये वर्षाला सुमारे 2 कोटी लिटर इथेनॉल तयार करत होती, तर सियान ॲग्रो इंडस्ट्रीज कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉल बनवण्याचा करार करते. जुलै 2021मध्ये सियान ॲग्रोच्या एका शेअरची किंमत 36.4 रुपये होती, जी आता 1,659.8 रुपयावर पोहोचले, म्हणजे 5 वर्षात 4,460% वाढ. दरम्यान ऑक्टोबर 2025मध्ये ते 3,122 रुपयाच्या विक्रमी उच्च पातळीवरती पोहोचले होते. आणि त्यामुळं ते सगळे आरोप होत आहेत की हा सगळा फायदा नितीन गडकरी यांनाच होतोय का? माझ्या मते नितीन गडकरी यांच्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये बहुतेक सगळ्या राजकारण्यांची साखर कारखाने आहेत की जिथे इथेनॉलची निर्मिती प्रोडक्शन होतं आणि ते पण त्याचे मोठे सप्लायर्स आहेत. अर्थात सरकार काही 5 गोष्टी करू शकतं. 1, फ्लेक्स इंजिन गाड्यांची विक्री वाढवणं किंवा ब्लेंडिंगचा वेग कमी करणं. इथेनॉल अनिवार्य केलेलं नाही आहे, लोकांना पर्याय मिळालेत. मात्र पारदर्शकता आणली पाहिजे, याबद्दल काही संशय नाही आहे. इंधनाच्या किमती कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न करायला हवात आणि ऊस आणि मक्याला पर्याय शोधणं गरजेचं आहे. हे मी यासाठी सांगितलं की याच्यामध्ये गडकरी यांच्यावरती झालेले आरोप, प्रत्यक्षात तज्ज्ञ काय म्हणत आहेत, इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक काय म्हणत आहेत आणि ह्या सगळ्यामुळं खरोखर भारताला काय फायदा होऊ शकतो हे सांगणं गरजेचं होतं. मला आशा आहे की तुम्ही ते समजून घेतलं असेल. माझ्या मताप्रमाणे ब्राझील आणि इतर देशामध्ये इथेनॉलचा खूप सारा वापर सुरू आहे. त्यांचा अभ्यास करून जर आणखी काही लोकांना त्याबद्दलचे प्रश्न पडले असतील तर त्यांनी त्याचा पण अभ्यास करावा. पण माझ्या मते इथेनॉल हे अनिवार्य असायला पाहिजे, कारण ह्या देशाच्या शेतकऱ्यांसाठी आणि ह्या देशातल्या प्रदूषणाच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं आहे. तुमचं काय जे मत असेल ते ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर पोस्ट करा. चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया आपण. थँक्यू.